तसं बघितलं तर आजच्या ह्या स्पर्धात्मक युगात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि एकता पतसंस्था ह्याचाच अभ्यास सुरुवातीपासून करत असते. एकता पतसंस्थेने आता नवीनच एकता ॲप लॉन्च केलेला आहे. ह्या ॲपद्वारे आपल्याला घरबसल्या सर्व व्यवसाय करणं सोयीस्कर जाणार आहे. ह्या ॲपमध्ये आपलं आर-टी-जी-एस, एन-एफ-टी, आय-एम-पी-एस ह्या सुविधा असणार आहेत. त्या ॲपमधून आपलं अकाउंट स्टेटमेंट, आपलं अकाउंट बॅलन्स किंवा आपले लोनचे काही हप्ते काही पेंडिंग असतील, थकबाकी झाली असेल, ह्या माध्यमातून आपण घरबसल्या ते दिसणार आहेत. किंवा आपल्याला एखाद्या अकाउंटवरून एंट्री फिरवायची असेल किंवा ट्रान्सफर करायची असेल, ती देखील त्या ॲपमधून सोयीस्कर होणार आहे. त्यानंतर आपलं जे क्यूआर कोड आहे, हा क्यूआर कोड देखील लॉन्च केलेला आहे. आताच्या आजूबाजूच्या छोटे-छोटे जे काही व्यवसाय करतात, तसं बघितलं तर मच्छीमार, अ, भाजीपाले विक्री, तर त्यासाठी क्यूआर कोडद्वारे त्यांना ट्रान्झॅक्शन करण्यास सोयीस्कर जाणार आहेत. कारण सकाळपासून जर रात्रीपर्यंत ते जर त्यांच्या दुकानात जर असले, तर डेली त्यांची जी उलाढाल आहे, ती डिपॉझिट करायला त्यांना तेवढा पुरेसा वेळ मिळत नाहीये. तर असे जे ट्रान्झॅक्शन ते जे क्यूआर कोड जर आपला असला एकता पतपिढीचा क्यूआर कोड आपण जे आता प्रत्येक लोकांना देणार आहोत, त्यामध्ये जास्त करून भाजीपाला विक्री करणारे असणार आहेत. त्याचबरोबर मासे विक्री करणारे आहेत, छोटे दुकानदार आहेत की ज्यांचं डे टू डे उत्पन्नावरून आपलं घर चालत असतं. अशा लोकांना पैसा साठवण्यासाठी एकता पतसंस्था योग्य तो मार्ग दाखवत आहे. त्यांच्याकडे जी काही विक्रीतून येणारे पैसे असतील, ते पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांना जर कुठल्याही प्रकारचा कच्चा माल खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी पतसंस्था डायरेक्ट ज्याकडनं त्यांनी कच्चा माल खरेदी केला आहे त्या अकाउंटवरती पैसे पाठवणार आहेत, की जेणेकरून त्यांचं बिलसुद्धा दिलं जाईल. आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभरात किंवा संपूर्ण आठवड्याभरात त्यांनी तो माल जो विकला ते पैसेसुद्धा त्याच्याच अकाउंटवरती जमा होतील. म्हणजे 2-3 उद्देश त्या माध्यमातून साधले जातील. पहिला उद्देश असा आहे की पैशाचा अपव्यय होणार नाही. दुसरा उद्देश असा आहे की त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या स्वतःचे असे पैसे जमा केले जातील. तिसरा उद्देश असा आहे की जर एखादा माल त्यांना खरेदी करायचा आहे, एखादा कच्चा माल खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी त्यांना जो काही पैसा लागणार आहे, त्यांना जो काही फंड लागणार आहे, त्यासाठी त्यांना इथे तिथे धावपळ करायची गरज नाही. एकता पतसंस्था तो फंड त्यांना पुरवणार आहे. अतिशय कल्याणकारी अशी ही योजना आम्ही या परिसरातील सामान्यातल्या सामान्य भाजीपाले विक्रेते, मासे विक्रेते, छोटे दुकानदार आणि इतर लोकांसाठी आणि शेतकरी या सर्वांसाठी राबवित आहोत. एकता पतसंस्था जी आहे, तर जे कर्तृत्ववान महिला आहे, तर महिला दिन त्यांचा सत्कार देखील करतायत. तर अशा वेळी जेव्हा अध्यक्ष साहेबांनी आमची सभा बसलेली, तेव्हा आम्ही असाच विचार केला, की महिलांसाठी आपल्याला वेगळं काही करता येईल का? तर आमचं आताचं जे पुढचं स्टेप असणार आहे, की तहसीलदारांच्या परवानगीने बचत गट स्थापन करून ह्या बचत गटाद्वारे जे छोटे-मोठे उद्योग असतात, जसे की कॅटरिंग किंवा दुसरं अजून काय असेल, तर स्त्रिया त्याचा जर व्यवसाय करत असतील, तर त्यांना जे काही कर्ज वगैरे असणार द्यायचं झालं, तर एकता पतसंस्था त्यांना पुरवणार आहे. की त्याचा हेतू असा, की जे स्त्रिया घरी वगैरे आहेत, तर त्यांना घरबसल्या व्यवसाय करणं सहज जाणार आहे. एक स्वावलंबनाचा मार्ग अनुभवतो. गावागावांमध्ये ज्या काही गरजा आहेत त्याच गावातीलच लोकांनी जर पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले, तर ते एक स्वावलंबी गाव होईल. आणि आमच्याकडे जास्त करून गरज भासते ती कॅटरिंगची. ह्या परिसरामध्ये लहान मोठे सोहळे सतत चालू असतात आणि त्यांना जेवणाची किंवा छोट्या मंडपाची किंवा इतर काही गोष्टीची बरीच वेगवेगळ्या गरज असते. त्या गावातल्या लोकांनीच जर हे उद्देश चालू केले, कॅटरिंगचा किंवा जेवणाचा व्यवसाय जर त्या गावातल्या महिलांनीच पुढाकार घेऊन घेतला, तर 2 फायदे होऊ शकतात. एक तर त्यांना अतिशय अल्प दरामध्ये जेवण मिळू शकतं, दुसरं त्यांना घरचं जेवण मिळू शकतं. आणि तिसरा फायदा आपण असंही सांगू शकतात की त्या गावाच्या महिला ह्या स्वावलंबी होऊ शकतात, स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात. आणि त्यासाठी जो काही फंड लागेल, तो सगळा फंड किंवा जे काही कर्ज लागेल त्यांना इनिशियल भांडी खरेदी करण्यासाठी, इतर सामान खरेदी करण्यासाठी ते आम्ही पतसंस्था देणार आहोत. गेल्या 25 वर्षामध्ये एकता पतपिढीने अनेक अशा महत्त्वाकांक्षी योजना अरेंज केल्या. त्याच्यामधली आमची एक सोलार सिस्टम की जी आहे की आजकाल भारत सरकारने हर घर में बिजली, हर घर में सोलार अशी जी काही सिस्टम आणली आहे, त्याच्यातले एक भाग म्हणून
आमच्या इथले जे सोलार एजन्सी आहे, जे एजंट आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही ग्राहकांना कमीत कमी व्याजामध्ये जास्तीत जास्त, म्हणजे समजा एखादा आपण लोन देत असलो तर आपण 75% की 80% आपण लोन देत असतो, पण आम्ही 100% लोन देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये जो काही त्याला बेनिफिट मिळणार आहे, त्या सबसिडी, त्याला आपण सबसिडी म्हणतो, ही सबसिडी त्यांना कशी मिळते, गव्हर्नमेंटकडून कशी मिळते, त्या जे एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही आणून ती सबसिडी आमच्या पतपेढीमध्ये ठेवून त्यांचं जेवढं लोन कमी होते ते लोन कमी करा, आणि त्यांच्या मार्फत की त्याच्याबरोबर त्यांना आम्ही जो इन्स्टॉलमेंट देणार आहोत, ते त्यांचा जो इलेक्ट्रिक बिल जेवढं येईल त्याच्यापेक्षा बी कमी इन्स्टॉलमेंट त्याच्या येईल, आणि त्याच्यात लवकरात लवकर ते लोन कसं भरतील हे आम्ही प्रयत्न करणार. आणि सगळ्या संपूर्ण घरामध्ये, आमच्या उत्तर वसईमध्ये, दक्षिण वसईमध्ये जे घर आहेत की ज्यांना इथे लाईटीचं प्रॉब्लेम जास्त आहे, की वीज जास्त जाते, ते सर्वांनी सोलार बसवावं आणि सोलारसाठी आमच्याकडून लोन घ्यावं असे आम्ही त्यांना आवाहन करतो. आणि एक आमची महत्त्व आहे की सर्वांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत या योजनेद्वारे. आमच्या पतपेढीमध्ये येणारा ग्राहक कर्ज मागण्यासाठी आला की त्याचे आम्ही जे पेपर आम्हाला आवश्यक असतात त्याची पडताळणी मी पाहतोच, पण त्यापेक्षा त्या माणसाची पत आणि तो माणूस कोणत्या स्टँडर्डचा आहे ते आम्हाला कळतं. त्याच्यावरून त्याची जी डॉक्युमेंट्स इतर बँकेत, ते जसे एखाद्या नॅशनल बँकेत म्हणा, कोणा कोऑपरेटिव्ह बँकेत म्हणा, त्याने जी वेळ लागतो त्यापेक्षा आम्ही कमीत कमी वेळेमध्ये ते पडताळणी करून, आणि एखादी पेपर समजा आम्हाला त्याच दिवशी नाही मिळाला तर तू नंतर आणून दे असं सांगून आम्ही त्यांना लोन लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे लोन रेट्स मी सांगितले, ते रेटसुद्धा आमचे कमीत कमी देण्याचा आम्ही त्यांना घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. डिपॉझिट आमचं लोन आम्ही जास्त रेट देतो. आणि डेली कलेक्शन आमच्याकडे आहे. डेली कलेक्शन आमचे एजंट आहे, ते डेली कलेक्शन करतात आणि त्यांना आम्ही 2% कमिशन दिलं जातं एजंट थ्रू आमचं कलेक्शन आमचं वाढत असतं डिपॉझिट. आणि त्याचप्रमाणे गोल्ड लोन आम्ही त्वरित देतो, आणि गोल्ड लोनचा रेटसुद्धा आमचा कमी आहे. आणि कोणाचं लग्न सराई किंवा इतर कार्यक्रमासाठी गोल्ड लोन लागलं ते त्वरित आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. दुसरे आमचे लॉकर तुम्ही बघितले असेल, स्ट्रॉंग रूम आमचा अगदी स्ट्रॉंग आहे, आणि लॉकर आम्ही कमीत कमी रेटमध्ये लॉकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या परिसरातील जी काही आज विद्यार्थी मंडळी आहे ती आजकाल बाहेर उच्च शिक्षणाच्या जाण्यासाठी खूप उत्सुक असतात, आणि बाहेर उच्च शिक्षणासाठी जाण्याचा विषय आल्यानंतर त्यांना त्याच्या अकाउंटवरती पैसा हा लागतोच. ह्या सर्व बाबीचा विचार केल्यानंतर एकता पतसंस्थेने पुढाकार घेऊन एज्युकेशन किंवा शैक्षणिक कर्ज सुरू केलेलं आहे. जवळजवळ ह्या परिसरातील 30 ते 40 विद्यार्थी गेले 3-4 महिन्यात एकता पतसंस्थेकडनं फंड घेऊन परदेशी शिक्षण घेत आहेत, आणि त्या लोकांना 100% कर्ज आम्ही देतो आहे. ह्या परिसरातील जी काही मंडळी आहे ती आजकाल त्यांचा रोख हा बाहेर जाण्याच्या दिशेने जास्त असल्यामुळे किंवा परदेशी शिक्षण घेण्याच्या दृष्टीने जास्त असल्यामुळे पतसंस्थेची ही योजना अल्पावधीत ह्या परिसरामध्ये खूपच लोकप्रिय अशी झालेली आहे. दिवसेंदिवस ह्या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी किंवा विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे, आणि नजीकच्या काळामध्ये ज्यांना उच्च शिक्षणासाठी देशात किंवा बाहेर जायची इच्छा असेल त्यांना एकता पतसंस्था सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. हो, करतो आम्ही प्रयत्न. आम्ही घरोघरी जातो, सभासदांच्या घरी, त्यांना घरपोच सेवा कशी देत आहेत ह्याचा खूप प्रयत्न करतो. आमच्या पतसंस्थेमध्ये NFT, RTGS, QR कोड आहे, त्याद्वारे आम्ही त्यांना सुविधा पुरवतो. QR कोड ज्या दुकानामध्ये आहे त्या दुकानामध्ये जी QR कोड आहे ती अमाऊंट आमच्या पतसंस्थेमध्ये जमा होते, त्यानुसार आम्ही त्यांची सुविधा पुरवतो. प्लस आम्ही सभासदांच्या घरी जाऊन निवृत्त सभासद जे आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जातो. आमचे संचालक असतात, आम्ही असतो, आमचे शाखा अधिकारी असते, असे त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना मोटिवेट देतो की तुम्हाला येणारा जो फंड आहे तो आमच्या पतसंस्थेमध्ये जमा करून आम्ही जास्तीत जास्त व्याजदर त्यांना देतो आहे. आम्ही सभासदांना जास्तीत जास्त व्याजदर मिळावं म्हणून एक बॅनर लावतो.
बॅनरद्वारे आम्ही सभासदांना सांगतो की कशी आमच्या पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे स्कीम आहेत, त्याद्वारे ते पतसंस्थेमध्ये येऊन त्यांना जास्तीत जास्त त्या सुविधांचा लाभ घेता येईल असे आमचे चांगले वेगवेगळे व्याजदर आहेत. प्लस आम्ही SMS द्वारे त्यांना त्यांच्या मोबाईलद्वारे पोहोचवतो की आमच्या पतसंस्थेमध्ये कोणकोणते स्कीम आहेत. SMS त्यांना चालूच असतो आमचा, म्हणजे कॅश भरली, कॅश काढले, म्हणजे त्यांना पतसंस्थेमध्ये नाही आले तरी त्यांना त्यांच्या मोबाईलद्वारे कळते की आपल्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे, ह्याद्वारे कळतो. प्लस आम्ही हँडबिल छापतो. हँडबिलमध्ये त्यांना प्रत्येक आमचे जे स्कीम आहेत ते त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक सभासदांना आम्ही वाटतो, गावोगावी वाटतो, सभासदांना देतो, आम्ही घरोघरी पोहोचवतो.